ठेवला. आता नाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर भावकी होती त्यांची. खांदेकरी कोण असतात? भावकी असते. मग नाथ महाराजांनी देह ठेवला, त्यांच्या भावकीने त्यांना त्या तिरडीवरती ठेवलं आणि चालले त्यांचे राम बोलो भाई राम बोलो चालले. दोघं त्यांचे समोरचे होते ना, एकामेकामध्ये चर्चा करू लागले. समोरचा दुसऱ्याला म्हटला, बघा गोविंद पंत, काही समजलं का, काही कळालं का? म्हणे काय, हा एकनाथ आपल्याला सोबत आयुष्यभर वाकणार राहिला आणि शेवटी आपल्या नाथ महाराज वर उठून बसले. नाथ महाराज म्हटले, पंत खाली ठेवा. पंत मांडल्या विठ्ठल विठ्ठल लागले भूत 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 म्हणायला. भूत नाही, मी एकनाथ देवगाडी तुझ्या खांद्यावर गेलं पाहिजे असं काही नवस नाहीये. मला वाटेल तेव्हा जाईल. पुन्हा नाथ महाराज घरी गेले. पुन्हा नाथ महाराजांनी देह ठेवला. आता भावशी तीच ना. मग लोकांनी सांगितलं, हे बघा तुमच्या बोलण्यामुळे मागच्या वेळेला नाचलं, आता अजिबात तोंडातून शब्दच काढायचा नाही, मौन करायचं, तोंडच उघडायचं नाही, राम सुद्धा म्हणायचं नाही, श्याम सुद्धा म्हणायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. तुमच्या बोलण्यामुळे सगळं वाटलं. कामधंदे सोडून आणि मग त्या ठिकाणी त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्यांची प्रेतयात्रा चालली. पण आता ज्या गल्लीतून नाथ महाराजांची प्रेतयात्रा जात होती ना, त्याच गल्लीमधून एक स्त्री आपल्या मुलीला घेऊन येत होती. त्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि पहिल्याच मुलाला नांदायला चालली होती. म्हणून ती काय म्हणतात त्याला, गुळवण करायला, हा बसमध्ये बसून देण्याकरता ती मुलीला घेऊन चालली होती आणि नाथ महाराजांची प्रेतयात्रा येऊन चालली होती. आता त्या बाईने ती बघितलं आणि ती बाई म्हणली, कोणाची हो प्रेतयात्रा? म्हणे नाथ महाराजांची. बाया या नाथ महाराजाला आजच काय मारायला वेळ घातला, माझी सुवाण्यासारखी पहिल्याच मुलाला नांदायला चालली, हे काय अभद्र. नाथ महाराज पुन्हा वर उठून बसले. नाथ महाराज म्हणले, पंत खाली ठेवा. पंत म्हणले, महाराज आता मी कुठं काय म्हणलो? महाराज म्हणते, बाबा तू नाही म्हटलं पण 50 टक्के ते म्हणलं ना. नाथ महाराज म्हणले, बाई तुझ्या दीदीला पहिल्या गाडीने जाऊ दे, मला काही गाडी नाही, माझं 10 ते 12 कीर्तन असतंय, मला काही एवढी गाडी नाही, तुझ्या दीदीला पहिल्या गाडीने जाऊ दे. आणि मग महाराज त्या ठिकाणी नाथ महाराज खालून मध्ये षष्टीला स्वतःच्या पायाने गोदावरी मातेच्या पात्रामध्ये चालत गेले आणि त्या गोदावरी मातेच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित केलं, म्हणजे जल समाधी घेतली. आणि ज्या ठिकाणी जल समाधी घेतली त्याच ठिकाणी कमळाचं फुल उगवलं आणि त्याच कमळाचं फुलावर नाथ महाराजांची समाधी बांधण्यात आली. नाथ षष्टीला लाखोनी समाज दर्शना करता जातोय.